आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ आहेत आणि त्या सह्या कशावर त्यांनी केलेल्या आहेत. एक तर त्यांनी खोटं सांगितलं की त्यांचे जे कॉन्स्टिट्यूशन आहे, एक प्रत्येक पक्षाचं कॉन्स्टिट्यूशन असतं, हे बदलण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे कार्य अध्यक्ष असतील, नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट, यांना पक्षाचे पूर्ण अधिकार त्या ठिकाणी दिले जातील. म्हणजे अजितदादांना जाऊन फक्त 18 दिवस झाले होते आणि 16 फेब्रुवारीला हे पत्र इलेक्शन कमिशनला सुनेत्रा काकींना न सांगता, पार्थला न सांगता, बाकी आमदारांना विश्वासात न घेता हे या 3 नेत्यांनी, खास करून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी ही ताकद त्या पक्षाची आणि पूर्ण अधिकार जे अजितदादांकडे होते ते पूर्ण अधिकार हे प्रफुल्ल पटेलांना या पत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलं गेलं. जे सुनेत्रा काकींना कळलं असावं म्हणून त्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी लगेचच्या लगेच तिथं त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर अजितदादा हयात असताना, अजितदादा जिवंत असताना अजितदादांच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिक केलं जातं. कदाचित नाशिकचाच जो बोंधू बाबा आहे त्या माध्यमातून दादांच्या घराबाहेर तिथं काळी जादू करण्याचा प्रयत्न, नाही तर पूजा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो. मग ती काळी जादू नाही तर तो जो काय पूजा आहे त्याच्या मागे करण्याचं कारण म्हणजे पक्षावर कंट्रोल यावा, असं काय होतं का? त्यानंतर 28 तारखेला दुर्दैवी अजितदादांचा ॲक्सिडेंट झाला का घातपात झाला याची चर्चा आणि ते आम्ही सर्वजण शोधतच आहोत. पण योगायोग बघा, दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 दिवसात पियुष गोयल साहेबांचं स्टेटमेंट येतं. काय स्टेटमेंट येतं की प्रफुल्ल पटेल हे अजितदादा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेत. ठीक आहे, त्यानंतर ते बोलले की मी चुकून बोललो, पण क्रमवारी बघितलं तर कुठंतरी असं दिसतंय प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि काही मोठे इतर पक्षाचे नेत्यांमध्ये कदाचित ह्या सगळ्या गोष्टी आधीच ठरल्या होत्या. आणि मग या आधीच सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या, आधीच जर ठरलं होतं की पक्षाचा कंट्रोल घ्यायचा, तर मग जेव्हा अजितदादांची अंत्यविधी होत होती तेव्हा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे तिथे आले. काय हेतून तिथे आले होते, त्याच्या मागे 27 तारखेच्या बैठकीचा पण काय हेतू होता, का डिले केलं गेलं, हे कुठं ना कुठंतरी त्या ठिकाणी तपास केला गेला पाहिजे असं आमचं त्या ठिकाणी मत आहे. त्यामुळे हे सगळे डॉक्युमेंट सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत आणेलच. पण हे कुठेतरी सिद्ध होतं की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना पक्षाचा ताबा घ्यायचा होता. कारण का अजितदादा हयात असताना जे फालतू खर्च होते, नरेश अरोरावरचा खर्च असेल, इतरही काय खर्च असतील, काही गोष्टी पार्टीमध्ये चुकीच्या पद्धतीने होत होत्या, काही लोकांचं कर्तृत्व नसताना सुद्धा त्यांना मोठी मोठी पदं पक्षामध्ये दिली होती आणि मग दादा कार्यकर्त्यांचं, आमदारांचं ऐकत होते. पण ह्या लोकांचं ऐकत नसल्यामुळे मग ह्या लोकांनाच कुठेतरी असं पाहिजे होतं का की अख्खी पार्टी आपल्या कंट्रोलमध्ये त्या ठिकाणी यावी आणि मग अजितदादांचा ॲक्सिडेंट होणं, पार्टीचा कंट्रोल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणं. सुनेत्रा काकींना हे सगळं कळणं. आता सुनेत्रा काकींना मला एवढंच त्या ठिकाणी सांगायचं की राजकारण लय वंगाळ झालेलं आहे. अवतीभोवती जी कोणी लोक आहेत त्यांच्याबद्दलची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. कार्यकर्ता, पदाधिकारी, आमदार हे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. आणि मला जे कळतंय अधिवेशनामध्ये दादांच्या ॲक्सिडेंटबद्दल 1-2 आमदार सोडले तर कुठलाही आमदार तिथं बोलला नाही. कारण सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं होतं की अजिबात दादांच्या ॲक्सिडेंटबद्दल त्या ठिकाणी तिथं बोलायचं नाही. जय पवार सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेणार होते, ती प्रेस कॉन्फरन्स का नाही झाली? जय लढणारा आहे, शेवटी पवार आहे, मराठी माणूस आहे, पण मग त्याचा आवाज दाबण्याचा कुणी प्रयत्न करतंय का? ती प्रेस कॉन्फरन्स का होत नाही? ह्या सगळ्या गोष्टीकडे बघितल्यानंतर आमचं मत आहे की कुठंतरी हा कट आधीच रचला गेला होता का? त्यानंतर पार्टीवर कंट्रोल करण्याचा हा कुठला तरी हेतू काही लोकांचा होता का? आणि मग दादांचा ॲक्सिडेंट, मग ह्याच्यात म्हणून आम्ही सातत्याने म्हणतोय की क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी व्हावं आणि क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन व्हावं यासाठी FIR होणं महत्त्वाचं आहे.
जो FIR काल बँगलोरला कर्नाटकामध्ये झाला आणि तो कालच आपण जर बघितलं तर हा इथं आता DGP महाराष्ट्राकडे ट्रान्सफर करण्यात आलेला आहे आणि शेवटची जर आपण त्या ठिकाणी हे बघितलं तर ह्याच्यामध्ये तिथं सांगण्यात आलेलं आहे की हे सगळं आपल्याकडे आलेलं आहे, आता आपण त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई करा. म्हणजे कर्नाटकाच्या पोलिसांकडे आता हा तपास राहिलेला नाही, हा तपास आलेला आहे महाराष्ट्र पोलिसांकडे. आता महाराष्ट्र होम मंत्रालय पोलीस या बाबतीत काय निर्णय घेतात हे या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. पण याच्या मागे दादांच्या घातपातच्या मागे नाही तर ॲक्सिडेंटच्या पाठीमागे काय रणनीती होती, काय कट कारस्थान त्या ठिकाणी झालं होतं आणि कुणी रचलं होतं हे बघायचं असेल तर क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन होणं हे महत्त्वाचं आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. 26 फेब्रुवारीचं तुम्ही जे पत्र म्हणतात त्यात काय नेमकं म्हटलंय, कॉन्स्टिट्यूशनमध्ये बदल झालाय पक्षाच्या असं तर म्हटलं, पण इतर काय बाबी आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच बाबी आहेत. पण त्यात असं सांगण्यात आलेलं आहे की द नॅशनल प्रेसिडेंट शॅल प्रिसिड ओव्हर द नॅशनल कन्व्हेन्शन अँड हिज हर ॲब्सेन्स द नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट शॅल प्रिसिड. म्हणजे नॅशनल वर्किंग प्रेसिडेंटला सगळी ताकद मिळली जाईल